मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जाईल। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जे इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करून 3 डॉट वरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या व्हिडिओवरती आल्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉट वरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचे आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता तुम्हाला काय अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक येऊन जायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्याच फोटोला क्लिक करायचं आहे आणि इथून हायपिक कॉपी करायचं आहे। परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तुम्हाला पहिल्याच फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर परत बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक पण इथून कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला तिसऱ्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि चौथ्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 6.5 सेकंदावर केल्यानंतर ह्या पहिल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। आता तुम्हाला यायचं आहे 13.14 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला 14.14 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला 15.23 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। स्केपिक बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 6.22 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 11.3 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 12 सेकंदावर केल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। परत तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। परत तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 7 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 16.29 सेकंदावर केल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर एवढे झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। परत स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर इथं तुम्हाला 3 लेअर दिसणार आहे। 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्यानंतर परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आणि इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर इथं खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
म्हणजे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 9.27 सेकंदावरती आल्यानंतर इथून जे 3 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला 12.27 सेकंदावरती आल्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे लेअरला कट करून घ्यायचं आहे आणि इथं खाली काही अशा प्रकारे आणून घ्यायचं आहे। तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन